हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40 वर्ड पर मिनिटचे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रोग्रॅम म्हणजे डॅश डॅश होय. तर प्रोग्रॅम काय असतो? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ इन्स्ट्रक्शनला काय म्हणतात? प्रोग्रॅम. तर जे रूल्स असतात, द सेट ऑफ रूल्स, त्याला आपण म्हणतो प्रोटोकॉल. दोन्ही लक्षात ठेवा. प्रोटोकॉल म्हणजे सेट ऑफ रूल्स आणि प्रोग्रॅम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. फायबर ऑप्टिक केबल्स हे कोऑक्सियल केबलपेक्षा जास्त सेफ असतात. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. 64 बिट मायक्रोप्रोसेसर हा एकावेळी डॅश डॅश बाईट ॲसेस करू शकतो किंवा करतो. तर 8 बाईट्स हा तो एकावेळी ॲसेस करतो. ईमेल म्हणजे काय होय? ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. माऊस बटनचे एकदा क्लिक करण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण? सिंगल क्लिक असे म्हणतो. डॅश डॅश हे रोज व कॉलम्स यांनी मिळून बनलेले असतात. तर जे टेबल असतात हे टेबल रोज व कॉलम्स यांनी मिळून बनलेले असतात. डॅश डॅश ऑप्शनमधून आपण सेल आउट टाकू शकतो. तो जो शेप्स ऑप्शन आहे, जो आपल्याला माहिती की तो होममध्ये आपल्याला मिळतो, या शेप्समधनं आपण कॉल आउट्स टाकू शकतो. MS वर्डमध्ये आपण प्रेझेंटेशन तयार करू शकत नाही. हे विधान अगदी बरोबर आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपण पॉवर पॉईंटचा यूज करतो. पेज बॉर्डर ऑप्शन हा डॅश डॅश टॅबमध्ये उपलब्ध असतो. तर पेज बॉर्डर ऑप्शन हा पेज लेआउट ह्यामध्ये अवेलेबल असतो. MS वर्डमध्ये डॉक्युमेंटचे नाव कुठे डिस्प्ले होते? MS वर्डमध्ये डॉक्युमेंटचे नाव हे नेहमी टायटल बारला डिस्प्ले होते. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा इंग्लिश 30चा जर आपण लेसन्स पाहिला तर ह्या ठिकाणी पहा की हा जो टायटल बार आहे, या टायटल बारवर ह्या वर्डशीटचं काय आलेलं आहे? नाव या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश म्हणजे एक्सेलमध्ये काही मूलतः उपलब्ध असणारे फॉर्म्युला जो आहे, तर फंक्शन्स हे ऑलरेडी आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतात. त्याला आपण फंक्शन असे म्हणतो. डाटा फिल्टर फ्युचरचा उपयोग होतो जेव्हा डॅश डॅशमध्ये टेबल रेडी असतो. ज्यावेळेस वर्कशीटमध्ये टेबल रेडी असेल तर त्याच वेळेस आपण डाटा फिल्टर फ्युचरचा उपयोग करू शकतो. वर्कशीटमधील नेम बॉक्समध्ये सिलेक्टेड सेलचा सेल ॲड्रेस पाहायला मिळतो. तर हा जो सेल ॲड्रेस असतो तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो? एक्सेल शीटमधला जो नेम बॉक्स असतो, ह्या नेम बॉक्समध्ये आपल्याला सेल ॲड्रेस पाहायला मिळतो आणि प्रत्येक सेलला स्वतःचा एक ॲड्रेस असतो. फॉर्म्युला टाईप करत असताना डॅश डॅशचा वापर करता येत नाही. यापूर्वी मी सांगितलं होतं की फॉर्म्युला टाईप करत असताना आपण स्पेस बारचा किंवा स्पेसेसचा वापर करू शकत नाही. कॉलम, लाईन, पाय, बार हे डॅश डॅशचे प्रकार आहेत. हे सर्व चार्टचे प्रकार आहेत. आणि पहा, एक्सेलमध्ये चार्टला ग्राफ सुद्धा संबोधलं जातं. हाही प्रश्न यापूर्वी परीक्षेला विचारलेला आहे. WMF म्हणजे काय हो? तर WMF म्हणजे विंडोज मेटा फाईल होय. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. MS पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश ट्रान्झिस्ट उपलब्ध असतात. तर पहा, MS पॉवर पॉईंटमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी फेड, पुश, वाईप हे सर्व ट्रान्झिस्ट हे MS पॉवर पॉईंटमध्ये अवेलेबल असतात. इन्सर्ट केलेल्या इमेजचा काही पार्ट कट करण्यासाठी डॅश डॅश या टूलचा वापर करतात. तर क्रॉप या टूलच्या साहाय्याने आपण आपल्याला नकोसा पार्ट इमेजमधला कट करू शकतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर एक्सेल, वर्डशीट, पेजमेकर याचे खूप सारे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ पहा ज्याचा तुम्हाला उपयोग होईल. पॉवर पॉईंटमध्ये कमेंट टूल हे डॅश डॅश रिबनमध्ये उपलब्ध असते. तर पहा, जे कमेंट टूल आहे हे जे रिव्ह्यू रिबन असते, ह्या रिव्ह्यू रिबनमध्ये आपल्याला एक कमेंट टूल पाहायला मिळतो. पॉवर पॉईंटमध्ये स्लाईडमध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी कोणतं ऑप्शन्स वापरतात? तर इन्सर्ट मेनूमध्ये जाऊन टेबल या ऑप्शनच्या साहाय्याने आपण आपल्या पॉवर पॉईंटमध्ये स्लाईडमध्ये टेबल इन्सर्ट करू शकतो. डिलीट केलेली ईमेल हे ट्रॅश मेनूमधून परत मिळवता येत नाहीत. हे विधान कसं आहे? चूक आहे. डॅश डॅश कॉम्प्युटरला दिल्यावर तो प्रोसेस करतो. ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरला इनपुट देऊ, ह्या इनपुटवर कॉम्प्युटर प्रोसेस करून आपल्याला काय देतो? आउटपुट देतो. इंटरनेटचा वापर पुढीलपैकी कोणत्या सुविधा पुरवण्यासाठी होतो? तर पहा, नेट बँकिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिस्टन्स लर्निंग यापैकी सर्वसाठी आपल्याला काय होतो? इंटरनेटचा वापर होतो. डॅश डॅश याद्वारे लेटर अथवा मेमो इंटरनेटद्वारे पाठवता येते. तर पहा, लेटर अथवा मेमो पाठवण्यासाठी आपण ईमेलचा उपयोग करतो. या ठिकाणी आपल्याला बघा, जीमेल, हॉटमेल, याहू मेल ह्यापैकी सर्व हे आपले इंटरनेटद्वारे आपण लेटर अथवा मेमो पाठवू शकतो. जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे कोणते होय? तर जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. मित्रांनो, व्हिडिओला
लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू